तर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट होता की तुमचे शिलाई रेट काय आहेत, आणि आत्ता जस्ट 16 मिनिटांपूर्वी मला एक कमेंट पण आलेली आहे ती. तर शिलाई रेटवर आपल्याला खूप सारे ताईंची कमेंट आहे की तुमचे शिलाई चार्जेस काय आहे, तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजचं किती घेता, तुम्ही प्रिन्सेस कटचं किती घेता. तर एरिया वाईज मी तर नेहमीच माझ्या व्हिडिओत पहिल्यापासून शिलाई रेटवर जास्तच बोलते जरा मी, आणि आय थिंक ते मला लेबल लागले. पण मला आसपासच्या एरियामध्ये पण माझे शिलाई जे रेट आहेत ते जास्त आहेत. म्हणजे एरिया वाईज सगळे म्हणतात एरिया वाईज शिलाई रेट घ्या, एरिया वाईज शिलाई रेट घ्या. तर मी असं कधीच म्हणत नाही. एरिया वाईज शिलाई रेट मी घेत नाही, मी माझ्या क्वालिटीनुसार आणि कामानुसार शिलाई रेट घेते. हे पहा, आजकाल जे म्हणजे चालू आहे किंवा आजकालच्या फॅशनच्या बाबतीत म्हणा किंवा ट्रेंड म्हणता येईल, किंवा साडी घातल्यानंतर ब्लाऊज सगळ्यांना परफेक्ट हवा असतो अंगावर, आणि ती सगळ्यांना खूप सुंदर आणि सगळ्यांना खूप छान दिसायचे. तर प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीसाठी फॅशनमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायला रेडी आहे, कारण प्रत्येकाला सुंदर आणि छान दिसायचं आहे. तर ब्लाऊजमध्ये पण आजकाल म्हणजे कोणी बारीक पाहत नाही. तर कोणाला जर शिलाई रेट वगैरे द्यायचे नसेल, म्हणजे शिलाई रेट देण्यावरून बार्गेनिंग करत असाल, तर तुम्हाला मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही त्यांच्याशी शिलाई रेटच्या बाबतीत एकदम स्पष्टच बोलून घ्या, एकदम ट्रान्सपरंट व्यवहार असावेत. शिवायला टाकल्यानंतर एक रेट आणि पैसे हातात देताना एक काही वेगळे, म्हणजे ठरवतील एक आणि देतील एक, असं करू नका. हे त्यांच्याशी स्पष्ट बोलून घ्या. जसे सगळेही बिझनेस जे महत्त्वाचे आहे, तसा आपलाही शिलाई बिझनेस फार महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. त्यांचे जसे काय म्हणतो आपण, प्रत्येकाकडे काही ना काही कला असते. सांगायचं मला हे की प्रत्येकाकडे काही ना काही कला असते. आपल्यालाही देवाने गॉड गिफ्टेड ही कला दिलेली आहे, क्रिएटिव्हिटी, जी की आपण आपले माइंडमध्ये जे चालतात त्या गोष्टी आपण ब्लाऊजवर उतरवतो, किंवा एखाद्या कस्टमरला छान दिसावं म्हणून आपण त्यांना लुक देण्यासाठी म्हणा, आपण त्यांना एक क्रिएटिव्ह माइंडेड विचार करून आपल्या डोक्यात जे आहे चित्र ते आपण डिरेक्टली कपड्यावर उतरवतो, किंवा आपली कला आपण दाखवतो, शो ऑफ करतो थोडक्यात. तर ती कला आपण आपल्या पद्धतीने दाखवतो. तर आपल्याला आपली क्वालिटी मेंटेन ठेवायची आहे. आपले कस्टमर, तुमची जर क्वालिटी म्हणा, फिनिशिंग म्हणा, फिटिंग म्हणा छान असेल तर तुमचं कस्टमर कुठेही जात नाही, तुमचं कस्टमर तुम्हाला सोडून कुठेही जात नाही. तर चला, मी आता फार त्या क्वालिटी आणि रेटवर खूप सारे बोललेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आता मी जास्त बोलणार नाही या विषयावर. तर मला सांगायचं इतकंच की जे आपले ब्लाऊजचे रेट आहेत ते किती आहेत हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ब्लाऊजचे रेट किती आहेत, डिझाईन. तर मी नेहमीच रेट आणि क्वालिटी पण बोलत असते, कारण आपल्या कामामध्ये आपल्याला क्वालिटी आणि रेटच महत्त्वाचं. क्वालिटी आणि फिनिशिंग, फिटिंग हीच फार जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळं मी नेहमी क्वालिटीवर आणि रेटवर बोलत असते. ॲक्च्युली माझं ब्लाऊजच्या रेटवर फार हे असतं. तर माझ्या एरियात तरी मी इतरांसारखं नाही करत की एरिया वाईज शिलाई घ्या, एरिया वाईज शिलाई घ्या, मी असं नाही घेत. आणि प्रत्येक यूट्यूबर जे आहेत ना, शिलाईचे रिलेटेड ज्यांचे जे चॅनल असतील ते प्रत्येकजण बोलतात की एरिया वाईज शिलाई घ्या. मी नाही घेते एरिया वाईज शिलाई, मी क्वालिटी वाईज शिलाई घेते. तर मला माहिती आहे मी स्टिच केलेला ब्लाऊज समोरच्याला बसणारच आहेत, तर आणि छानच येणार आहे. तर आपण आपल्या कलेची किंमत आपण ठरवायची आहे. आपली कला फ्री नाही आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या कलेची किंमत ठरवायची आहे. तर हे मी पहिल्यापासून बोलते. थोडंसं ॲरोगंट वाटेल, बट खरं आहे ते. आणि तर चला, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या ब्लाऊजची शिलाई ठरवूया. जो कटोरी साधा ब्लाऊज जो आहे ना, तर कटोरी साध्या ब्लाऊजची शिलाई माझ्याकडे म्हणजे मी सध्या तरी मी 120 रुपये घेते. आणि सगळ्यात आधी मी हे क्लिअर करल जो माझा एरिया कोणता आहे तो मी सांगते आधी. नेवासामध्ये माझं शॉप आहे, नेवासामध्ये. तर हे गावात नाही आहे शॉप, बुद्रुकमध्ये शॉप आहे. म्हणजे मार्केट प्लेसला नाही आहे ॲक्च्युली, हे गावात शॉप आहे, बुद्रुक म्हणून आहे, तर तिथं शॉप आहे हे. तर पलीकडचे पण कस्टमर माझ्याकडे येतात. आणि शिवणकाम हे असं आहे की तुमचं जर शिवणकाम परफेक्ट असेल तर कोपऱ्यात जरी राहत असाल ना, एखाद्या बोळीत जरी राहत असेल ना, तरी तुमच्याकडे कस्टमर तुमचं नाव ऐकूनच येतं, तुमची क्वालिटी तुमचं नाव ऐकून ते तुमच्याकडे येतंच. तर माझं म्हणजे ठिकठिकाणी, चांगल्या ठिकाणी आहे माझं पण शॉप, एकदम घराच्या जवळ आहे, बट बऱ्यापैकी आहे.
आणि बऱ्याच जणींना आता माहीत पडलेलं आहे. तर कटोरीचा जो साधा ब्लाऊज आहे त्याची शिलाई मी 120 रुपये घेते. सिंपल साधा बिना अस्तरवाला साधा ब्लाऊज जो आहे त्याची मी 120 रुपये शिलाई घेते. आणि फोरटक्सचा पण जो साधा ब्लाऊज आहे जो बिना अस्तरवाला आहे तर त्याचीही शिलाई मी 120च घेते. तर कटोरीचा जो अस्तरचा ब्लाऊज आहे त्याची शिलाई मी 200 रुपये घेते. अस्तर त्यांचं अस्तर जर लावायचे असतील तर अस्तरचे एक्स्ट्रा चार्जेस होतील म्हणजे होतात. आणि 200 रुपये शिलाई घेते मी अस्तरच्या कटोरी ब्लाऊजची. फोरटक्सचा जो अस्तरचा ब्लाऊज आहे त्याची आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई मी सेमच घेते. तर त्याचीही शिलाई मी 200 रुपये घेते आणि त्याचे अस्तरचे चार्जेस वेगळे असतील. तर प्रिन्सेस कटचा जो साधा आहे तर त्याची शिलाई मी जी घेते तर प्रिन्सेस कटचा जो बिना अस्तरवाला साधा ब्लाऊज आहे तर त्याची शिलाई मी घेते 180 रुपये शिलाई घेते. प्रिन्सेस कटचा साधा ब्लाऊजची 180 बिना अस्तरवाला. आणि प्रिन्सेस कटचा जो अस्तरचा ब्लाऊज आहे तर त्याची शिलाई मी 300 रुपये घेते. एकदम साधा म्हणजे गोल किंवा चौकोनी गळा आणि प्रिन्सेस कट. डिझाईन वगैरे असेल तर डिझाईननुसार त्याचे रेट चेंज होतात आणि हे रेट तर फार कमी आहे सध्याच्या काळामध्ये, महागाईच्या काळामध्ये. याच्यापेक्षा शहर ठिकाणी खूप जास्त रेट आहेत. आणि असं नाही आहे की शहरातल्या ज्या बाया आहेत आणि खेड्यातल्या म्हणजे गावातल्या म्हणता येईल, खेड्यातल्या पण नाही म्हणता येणार फार. गावातल्या ज्या बाया आहेत ह्या वेगळ्या असतात, त्या दिसायला गोऱ्या आहेत, ह्या काळ्या आहेत असं काही नाही आहे. सगळे बुद्धी सेम आहे, त्वचा सेम आहे, माणसं सेम आहेत, माणसासारखे माणसं आहेत. फॅशन पण जी शहरामध्ये येते ती कालांतराने तर नाही, लगेचच फॉरवर्डेड. मोबाईलमुळे सगळ्या गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळं लगेच त्या फॉरवर्ड होतात. फॅशन म्हणजे कळायला उशीर आहे. आजकाल इंस्टाग्राम वगैरे जे ॲप्स आहेत त्यावरून लगेचच लोकांना किंवा लेडीजला समजून जातं की तुमचं सध्या म्हणजे फॅशन सध्या काय चालू आहे. त्याकडे तुम्हालाही अनुभव आला असेल की एखादं कस्टमर तुमच्याकडे आलं, हे इंस्टाग्रामवर एखादी त्यांनी डिझाईन पाहिली बाईची तर ते तुम्हाला येऊन दाखवतात, हे पहा रील्स आहे, अशी अशी डिझाईन करा. याचा अर्थ अपडेटेड जमाना आहे, अपडेटेड सगळ्या गोष्टी लगेच फॅशन आली की त्यांना समजतात, ते आपल्याकडे फोटो दाखवायला घेऊन येतात. मग जे रेट शहर ठिकाणी आहे त्यांचे खूप रेट असतील, पण आपण त्याच्यातले अर्धे पूर्ण तर तेवढे तर नाही घेऊ शकत, पण थोडे घेऊ शकतो. तेवढ्याच रेटमध्ये आपण त्यांना शिवून नाही देऊ शकत वगैरे सगळं माहिती आहे. आणि तिकडे जी शिलाई ती आपल्याला शिलाईच्या बाबतीत माहिती आहे की शहर ठिकाणी काय शिलाई. पण त्यानुसार जर तिकडे 300 रुपये शिलाई असेल तर आपल्याला 250 म्हणा किंवा 200 शिलाई घ्यायला काहीच हरकत नाही आहे, हे मी म्हणल असं. तर प्रिन्सेस कटचा जो अस्तरचा ब्लाऊज आहे त्याची 300 रुपये शिलाई आहे. तर बोटनेकचा जो ब्लाऊज आहे बोटनेकचा जो ब्लाऊज आहे त्याची 350 रुपये शिलाई आहे. कारण अर्थातच त्याला कटिंग त्याची वेगळी आहे, कपडा जास्त लागतो बंद गळ्याला. बाह्या बऱ्यापैकी बोटनेक ब्लाऊजच्या बाह्या 3/4 स्लीव्ज असतातच. तर 9.5 ते 10 इंच स्लीव्ज असतात त्याला अस्तर म्हणजे जास्त लागतंच. तर हिल्टर नेकचे जे ब्लाऊज असतात, हाय नेक किंवा स्टँड कॉलरचे जे ब्लाऊज आहेत तर त्याची पण शिलाई मी 350 ते 400च्या रेंजपर्यंत घेते. मापानुसार 400च्या रेंजपर्यंत घेते, हाय नेक, स्टँड कॉलर आणि हिल्टर नेकचे. तर याचनुसार जर कटोरी ब्लाऊजमध्ये जर सपोज आता हे मी तुम्हाला ब्लाऊजचे रेट जे सांगितले आहेत, टू पीस कटोरीचे रेट पण एवढे काही जास्त नाही आहेत. टू पीस कटोरीचे रेट कटोरीच्याच रेटमध्ये घेते मी. तर हे पहा, आता सपोज हा आहे कटोरी ब्लाऊज, तर या कटोरी ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 250 रुपये, 280 रुपये घेतलेली आहे. तर काय हे सांगते, 200 रुपये आपल्या अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई आहे. आणि अस्तर सोडून आपण शिलाई घेतो तर वरचे जे 30 रुपये आहे ना, म्हणजे 250 रुपये का सांगते, 50 रुपये ह्या डिझाईनचे घेतलेले आहे मी, जे की बाहीला डिझाईन केलेली आहे. आणि डिझाईनला असं काहीही करून चालत नाही, किती नाही म्हटलं तरी आपला वेळ जातो. सिम्पल ब्लाऊजला सपोज तुम्हाला किती हाय स्पीड मशीन, सिम्पल ब्लाऊजला जर तुम्हाला हाय स्पीड मशीनवर 40 मिनटं लागत असेल एखादं ब्लाऊज शिवायला, अशी एखादी डिझाईन जर आली तर कितीही नाही म्हटलं तरी तुमचे 5-10 मिनटं एक्स्ट्रा, 10 मिनटं तरी एक्स्ट्रा नक्कीच जातात तुमचे, जातातच. कारण मग आणि आपल्या कलेची किंमत आपण नाही करणार, मग कोण करणार.
तर आपले चार्जेस जे आहे कलेचे ते आपण ठरवायचे, आपल्या गोष्टींचे आपल्याला किती घ्यायचे आहेत ते, कारण अर्थातच तिथं आपला वेळ जाणार आहे. आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझं हे जे शॉप आहे हे रेंटवर आहे. मला आत्ताच एका ताईनं कमेंट केली होती की तुमचं शॉप रेंटवर आहे का, तर हो माझं शॉप रेंटवर आहे. तुम्हाला रेंटचा मेंटेनन्स पण काढायचा असतो. घरी शॉप असल्यानंतर तुमचं लाईट बिल वाचतं, तुमचं रेंट वाचतं, तर घरी तुम्ही थोडी शिलाई कमी घेतली तरी चालते. तर आपण एखादं जर बुटीक जर टाकतोय तर त्याची शिलाई आपल्याला जास्त का घ्यावी लागते, कारण त्याच्यामागे आपला इतर खर्च खूप असतो. लाईट बिल आलं किंवा म्हणजे रेंटचा खर्च आला, त्यामुळं आपल्याला शिलाई जरा जास्त, शिलाईचे चार्जेस जास्त का घ्यायचे. तर अर्थातच तर हे पहा, ही जे डिझाईन आहे तर या डिझाईनचे मी 50 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहे. कटोरी ब्लाऊजचे 200 रुपये शिलाई, 50 रुपये बाहीच्या डिझाईनची शिलाई आणि प्लस त्याच्यामध्ये 30 रुपये मी अस्तरचे घेतले आहे. तर तुम्ही ब्लाऊजची हाईट जर पूर्ण जर पाहिली तर या ब्लाऊजची हाईट जी आहे ती 15.5पर्यंत आहे आणि 15.5पर्यंत ब्लाऊजची हाईट म्हटल्यानंतर अस्तर त्याला तुम्ही किती लागेल विचार करा आणि त्यानुसार मी 30 रुपये अस्तरची शिलाई घेतलेली आहे. माझ्याकडे काही कट पीस आहेत अस्तरचे आणि काही तागे ठेवलेले आहे. तर प्रत्येक वेळी ताग्यात एखादा रंग नाही सापडला, कटपीसमध्ये सापडला, तर 75 आणि 70 पॉईंटच्या कटपीसमध्ये बॅक आणि फ्रंट होऊ शकतो. पण बाहीला कटपीस काढायचं म्हटल्यानंतर आपण ब्लाऊज शिवता दुसरीकडे तर कुठे दुकानात जाणार नाही ना. ब्लाऊज पीस अस्तर कट करायला आपण आपल्याच दुकानातून येणार, तर दुसरा कटपीस तुमचा जाणार. म्हणजे तुमचा 25 रुपयाचा जो तुम्ही सुट्टा कटपीस विकता, तर तुम्हाला दुसरा 25चा कटपीस बाहीसाठी यूज करावा लागतो. तर मी इतके तर बारीक नाही पाहिलेलं, बट 30 रुपये मी अस्तरचे एक्स्ट्रा लावलेला आहे, कारण अर्थातच उरलेला जो दुसरा कटपीस वापरलेला आहे मी, तो नंतर मला कुठल्या तरी ब्लाऊजला कामं येणार आहे नक्कीच. तर मी इथे 280 रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे. यानुसार तुमची जर कटोरी ब्लाऊज जर तुम्ही ह्या माप, हे जे मी तुम्हाला शिलाईचे रेट जे सांगितले आहेत ना, तर या मापाव्यतिरिक्त जर तुम्हाला बाही डिझाईन जर एक्स्ट्रा करायची असेल तर तुम्ही 50 ते 80 रुपये डिझाईनच्या अकॉर्डिंग तुम्ही वाढवू शकता. साधे डिझाईन असेल, सपोज पानगळा, पंचकोनी गळा आणि स्टार गळा म्हणा, किंवा अजून कोणते जर एक्स्ट्रा गळे असतील तर त्याचे तुम्ही लेस लावून 50-60 रुपये घेऊ शकता एक्स्ट्रा. त्याच्याऐवजी जर तुम्हाला पॅचचे वगैरे गळे असतील, जिथे तुम्हाला वेळ जास्त लागणार असेल, तर तुम्ही 80 ते 100 रुपये शिलाई, म्हणजे ब्लाऊजची शिलाई प्लस तुमच्या डिझाईनची शिलाई, जितका तुम्हाला वेळ लागणार आहे त्यानुसार तुम्ही शिलाई चेंज करू शकता डिझाईनची. तर 50 ते 60च्या रेंजमध्ये किंवा 80 ते 100च्या रेंजमध्ये तुम्ही शिलाई घेऊ शकता. बाही डिझाईन असेल तर तुम्ही 50 रुपये एक्स्ट्रा घ्या त्याचे, आणि यानुसार माझे शिलाईचे चार्जेस आहेत. हा आहे साधा प्रिन्सेस कट, जो की मी काल स्टिच केलेला आहे. तर या प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई हे तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही याची शिलाई 300 रुपये घ्यायची आहे. साधा प्रिन्सेस कट आहे. आता याला लेस वगैरे सिंपल त्यांनी नव्हती सांगितली, पण मीच लावलेली आहे लेस, आणि 3/4 बाही नॉड लटकन आहे. तर तुम्ही नॉड लटकनचं चार्ज नेहमीचे कस्टमर असल्यामुळं मी एक्स्ट्रा पैसे त्यांच्याकडून घेतलेले नाही आहे, आणि आहेच 300 रुपयाच्या शिलाईमध्येच मी त्यांना असा ब्लाऊज शिवून दिलेले आहे. कारण एक कारण सांगते, एक रिझन सांगते. आपलं नेहमीचं कस्टमर आहे, त्यांचे एका वेळी खूप सारे ब्लाऊज असतात आणि आपल्यालाही थोडंसं माघार घ्यावी लागते. प्रत्येक वेळेस मी ताणवत नाही, नाहीतर शिलाईच्या चार्जेसबद्दल तुम्ही म्हणताल एवढे बोलता आणि कमी करता, असं नाही आहे. जिथे आपले नेहमीचे कस्टमर असतात त्यांना आपल्याला ते जे की आपल्याला सोडून कुठे जात नाही, तर त्यांना आपल्याला शिलाई चार्जेस कमी करावे लागतात. ब्लाऊजचे शिलाई चार्जेस जे आहे ते समजले असतील. तर याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे लेहंगा वगैरे स्टिच करायला येत असेल, तर लेहंगाची ब्लाऊजची जी शिलाई आहे, सपोज बोटनेकची जर शिलाई तुम्ही 350 घेत असाल, तर तुम्ही अर्थातच त्या ब्लाऊजची शिलाई पण, कारण लेहंग्यावरचे जे ब्लाऊज असतात ते क्वचित डीपनेक वगैरे असू शकतात त्याच्या चॉईसनुसार. तर तुम्ही तिथे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची शिलाई म्हणा किंवा बोटनेकची जी शिलाई घेता तीच शिलाई तुम्ही तिथे घेऊ शकता. तर 350च्या रेंजपर्यंत ब्लाऊज घ्यायचा आहे, आणि 250 ते 300 रेंजपर्यंत जो खालचा जो घेर आहे तो 250च्या रेंजपर्यंत. यानुसार तुम्ही असे 550 ते 600च्या रेंजपर्यंत तुम्ही पूर्ण लेहंगा स्टिच करायला घेऊ शकता. आता सपोज हा वन पीस आहे, तर वन पीसची पण जी शिलाई आहे ती तुम्हाला मी सांगते. वन पीसची शिलाई आता तुम्हाला मी आधी वन पीस दाखवते, जो की मी स्टिच केलेला आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आहे. तर हे पहा,
हे जे फ्लॉवर बनवले आहेत मी वन पीससाठी, आता याला मी क्लासमध्ये बनवलेला वन पीस आहे सेमिनारला, जो की मी नगरला फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला होता. त्यावेळी मी हा शिवलेला माझा पहिला वन पीस आहे. म्हणजे ज्यावेळेस मी वन पीसचे क्लास केले त्यावेळी, तर हा सेमिनारमधला पहिला वन पीस आहे तो, त्यामुळे मी तो इथेच लावायला ठेवलेला आहे शॉपमध्ये. कारण बऱ्याच ताईंना दिसत पण असेल व्हिडिओमध्ये सारखा तोच वन पीस आहे. हा माझाच वन पीस आहे, त्यामुळे मी हा काय विकायला किंवा कशाला ठेवलेला नाही आहे, रेंटवर द्यायला नाही आहे. तो मी फक्त इथं दाखवायला ठेवलेला आहे. तर याला मी इस्त्री वगैरे केली होती, पण आता काही कारणामुळे ते जरा हे झाले. तर हे पहा, याला असा ओव्हल नेक मी केला होता. बोट नेकचा आहे हा वन पीस. पूर्ण पाहू शकता तुम्ही, फुल पण पूर्ण असा लॉंग घेर आहे आणि बोट नेक आहे. फुल बलून स्लीव्ज आहे याला. तर हे पहा तुम्ही, घेर तर तुम्ही पूर्ण पाहू शकता, खूप सारा मोठा घेर आहे. तर या वन पीसची जी शिलाई आहे तर ती मी 750 ते 800च्या रेंजपर्यंत घेतलेली आहे या वन पीसची शिलाई. कारण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा वन पीस झाला होता तो. आणि अर्थात याला अस्तर पण आतून लावलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, जितका घेर आहे ना वरच्या कपड्याला किंवा साडीला, तर हे तुम्ही पाहू शकता. आतून अस्तरला तितकासा घेर नाही घेतलेला, पण आतल्या अस्तरला बऱ्यापैकी असा फ्लोरल होईल इतका तरी घेर घेतलेला आहे त्याला. तर खूप सारा असा 45 ते 48पर्यंत याची उंची आहे. 48 नाही 53 इंच याची उंची आहे. 53 इंचपर्यंत हा वन पीस आहे. तर याची शिलाई जी आहे त्याची शिलाई आहे 900 रुपये शिलाईपर्यंत. 850 ते 900च्या रेंजमध्ये याची शिलाई द्यायची आहे. तर तुम्ही जसं की पाहिलं, वन पीसची जी शिलाई आहे त्याचे चार्जेस वेगळे आहे आणि लेहंग्याचे चार्जेस हे वेगळे आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं जर नऊवारी साडी म्हणजे राजेश्वरी साडी म्हणा, नऊवारी साडी म्हणा, शिवशाही किंवा मस्तानी साडी या जर साड्या जर आल्या तर त्याची जी शिलाई आहे ती साईज अकॉर्डिंग आहे. म्हणजे काय म्हणू आपण, हाईटनुसार आहे. कमी हाईटचे जे आहेत म्हणजे मुलींची जी आहे म्हणजे वयोगट आता समजा 3 ते 10 वर्षाच्या मुलीची साडी 700 रुपयापर्यंत आणि 11 ते 16 वयोगटातील मुलींची साडी ही. त्यानंतर आपल्यासारखे जे लेडीज आहेत त्या लेडीजची म्हणजे हाईटनुसार जर त्याची जर शिलाई जर पाहायला गेलं तर त्याची शिलाई आहे 1350 ते 1400. कारण शहर ठिकाणी आहे इतकी शिलाई. नऊवार साडी शिवण्याची शिलाई 1300, 1400, 1500पर्यंत पण घेतात. अर्जंट जर शिवून दिली तर 1700, 1800पर्यंत सुद्धा त्याची शिलाई आहेत. तर हेच आहे माझ्या ब्लाऊजचे रेटचे जे काही रेट आहेत ते असे या पद्धतीने आहे. आणि अजून सांगायचं झालं तर मला इथे शॉप टाकून 2 वर्ष झालेली आहेत. आता हे 3रं वर्ष दसऱ्यानंतर चालू आहे. मी दसऱ्याच्या दुसऱ्या माळीला दसऱ्याच्या आसपास म्हणजे दसरा झाल्यानंतर 2 दिवसांनी मी शॉपची ओपनिंग केली होती. आता या गोष्टीला 2 वर्ष झाले. आता हे माझं दसऱ्यानंतरचं 3रं वर्ष चालू आहे आणि रिस्पॉन्स मला शॉपसाठी खूप छान आहे. कस्टमर भरपूर आहे, बऱ्यापैकी आहे. दुकान काहीतरी इन्कम सोर्स वाढवता येईल आपल्याला आणि आपल्यालाही स्वतःचं काहीतरी करता येईल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येईल, स्वतःचं नाव करता येईल आणि आपल्याला आपल्या नावाने ओळखावं इतकीच माझी इच्छा होती मला माझ्या नावाने ओळखलं जावं म्हणून. तर बऱ्यापैकी शॉप माझं खूप छान चालतं. खूप सारे कस्टमर आहेत. त्याला म्हणजे रेंटल शॉप आहे. तर खूप छान रिस्पॉन्स आहे गावात. म्हणजे माझी शॉप गावात असून सुद्धा मला बऱ्यापैकी खूप छान रिस्पॉन्स आहे शॉपसाठी. तर मी तुम्हाला आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. मी जसं हळूहळू म्हणजे माझं शॉपचे वाढत चाललं आहे कस्टमर, तसं मी थोडंसं प्रोग्रेस करते किंवा थोडेफार चेंजेस करते मी. जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं. हे पहा, इथे पाहू शकता तुम्ही. हा जो दोऱ्याचा बंडल आहे तर हा दोऱ्याचा बंडल मी आणलेला होता. तर हे लेस वगैरे आहे तर हे मी लेसचं करून घेतलं. तर थोडी इन्व्हेस्टमेंट मी पण करते म्हणजे शॉपचं ग्रोथ होण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोयीस्कर होण्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी चेंज करते दुकानात. तर इथे ना आता तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलत नाही.
तर आपण आज शॉपच्या म्हणजे सॉरी आज आपण ब्लाऊजच्या शिलाईच्या रेटवरच बोलत होतो. तर चला आपला व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया अशाच परत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यांना थँक्यू सो मच.